बराच वेळ दोघांनी चर्चा केली. नाही बघा, मी नेहमी सांगत आलो की 288 विधानसभेमध्ये जुन्नरची स्पेशालिटी आहे. त्याचं कारण मी सांगितलं की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी फक्त किल्ले शिरूर आणला आणि इथे कॅबिनेट घेऊन या बलशाली महाराष्ट्राची स्वप्न पाहिजे, म्हणून या भूमीला एक अनन्यसाधारण महत्व आहे. दुसरी गोष्ट आहे की शिवजयंतीचा जो राजशिष्टाचार आलेला आहे त्याच्यामध्ये या भूमीला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबरोबर राज्याच्या प्रथम नागरिक मुख्यमंत्र्यांना जे त्या खुर्चीवर आहेत सन्मानपूर्वक त्यांना दरवर्षी शिवनेरीला यावं लागतं. शिवनेरी महोत्सव आपण यशवंतराव चव्हाणांनंतर आपण चालू केला आणि तो आता चालूच आहे. आता पुन्हा शिवजयंती होते, त्यामुळे ही भूमी फार आपली अतिशय अस्मितेचा विषय महाराष्ट्राच्या. त्यामुळे याचं डेव्हलपमेंट आम्हाला एकदम कमी वेळामध्ये जास्त करायचं. मी तो वेग धरला होता 2014 ते 2019 मध्ये. त्या वेगानंतर मधल्या काळामध्ये 19ला माझा पराभव झाला. तर नंतर अतुल शेठ आमदार झाले. ते 5 वर्ष त्यांनी जे जी कामं केली, ते कसं होतं की 5 वर्ष त्यांनी जी कामं केली, काय केली, कशी केली, आज कुठपर्यंत ती आली ही समजून घेण्यासाठी प्रत्येक असलेल्या काही पॉलिसी मॅटर असतात. रुटीनमधली कामं वेगळी आणि काही पॉलिसी मॅटरची कामं असतात ते वेगळी, जी शासनाच्या दरबारात जाऊन पुन्हा त्यांना आपल्याला पुश करावं लागतं. आणि त्यातली बऱ्यापैकी जी कामं आहेत त्यांनी जी सांगितली ती या कागदावर मी आता अधोरेखित करून घेतलेली आहे. आणि त्या कामाच्या फायलिंग्स मला आता जाऊन त्या चेकआउट करावं लागतील. संबंधित खात्याशी असलेल्या त्या फाईलचा पुन्हा एकदा स्टडीज करून त्या कुठल्या व्यवस्थेमध्ये आहे, आपल्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन जावं लागतील. म्हणजे हातात घेतलेले जे काम आहेत ते मागं ठेवायचे नाही आणि कमी वेळामध्ये हा तालुका महाराष्ट्र राज्याचा मॉडेल व्हायला पाहिजे. आणि यासाठी आम्ही निश्चितपणे मागोवा काय आहे, हा मागोवा राजकारणामध्ये फार किंबहुना जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या निमित्ताने फार महत्वाचा आहे. काही लोक चर्चा करत होते, मला वाटतं दादा काल निवडणूक झाली, आपले कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते काय चांगलं काय वाईट. पण माझं असं म्हणणं आहे की खूप पार्ट वेगळा आहे. आपण मी तर स्वतः एकदम सुसंस्कृत पद्धतीने हा विचार करतो की या तालुक्याला फार कमी वेळामध्ये पुढे न्यायचं आणि पुढे नेत असताना मग त्याच्यामध्ये त्यांच्या मनातल्या ज्या काही गोष्टी त्यांनी ज्या रेखाटल्या आतापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये, तर त्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही आहे या समजून घेतल्यानंतर मग काही ठिकाणी आम्हाला याच्यामध्ये फार बारकाईने विचार करून त्याच्यामध्ये आपल्याला ताकद लावून काम करावं लागणार आहे. आणि म्हणून हे सगळे त्यांच्या आल्यानंतर इथे मी आलो. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर या ठिकाणी कागदावर मी नोटेड करून घेतलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला पुढे सुधारायच्या आहेत. त्यामुळे आजचा हा सगळा आढावाचा विषय आम्ही 15-20 मिनिटांमध्ये समजून घेतला आणि तो सगळा समजून आता त्याच्यावर पुढे जाण्यासाठी आम्ही आता मी वाटचाल करणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांची शपथ आहे, मंत्रिमंडळाची सुरुवात होत आहे. आम्हाला सुद्धा उद्या त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्या 288 मध्ये जो काही स्पेशली मला त्या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे. आजच सकाळी साहेबांचे फोन झाले. त्यामुळे आता कामाला तर सुरुवात होईल. शेवटी निवडणुका येतात त्याच्यासाठी का त्या लोकस्तंभाला आणि जनहिताच्या निमित्ताने तो दोन्ही गोष्टी क्लब करून आपण जनभावना लक्षात घेऊन आपण जास्तीत जास्त काम करावं. त्यासाठी आजची बैठक सर्व कोणी माझी नम्र विनंती तालुक्याच्या सर्व लोकांना की याच्यामध्ये कोणी राजकीय बिलकुलही अर्थ काढू नये. तालुका हा सर्वप्रथम आहे माझ्या दृष्टीने आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही इथे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी पॉइंटेड केलेल्या आहेत. हा कागद तुमच्यासमोर मी मुद्दाम दाखवतो की याच्यावर सर्व गोष्टी आम्ही पॉईंट टू पॉईंट मांडलेल्या आहेत आणि निश्चित त्याच्यात आम्ही पुढे जाऊ. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. शरद दादा, येथे काही वर्षात जुन्नर तालुका कोणत्या पदावर असणार आणि कोणत्या प्रभावी अनुपालन क्षेत्रासाठी उभा राहणार आम्हाला सगळ्यांना आता खूप साऱ्या गोष्टी आहेत ना. बघा, बिबट सफारी आपल्याला चालू करायची आहे. सुप्रीम कोर्टाची एक शेवटची मान्यता बिबट सफारी चालू होती. जाण्या गाण्याचा TPRला त्या ठिकाणी आम्ही फाईल अंतिम टप्प्यामध्ये जी माझ्या काळापासून उभी आहे. आपल्याला ओपनचा ITI चालू करायचा आहे, तो मधल्या काळामध्ये आपला राहून गेलेला आहे. क्रीडा संकुल आपण अद्ययावत करतोय का, म्हणजे जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं क्रीडा संकुल जुन्नरचं असेल. आणि त्याबरोबरीने ज्या हिडाचा आदिवासी बांधवांचा हिडाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आम्ही थोडीशी आघाडी घ्यायचा निर्णय केलेला आहे. पर्यटनाचा आम्हाला आराखडा बनवायचा आहे, ज्याच्यावर त्यांनी थोडंसं जमवाजमवीला सुरुवात केली होती आणि त्या PWD आणि कलेक्टर साहेबांच्या टेबलावर आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यामध्ये फार मोठा विकासच होणार आहे आणि रोजगार उभा राहणार आहे. त्यामुळे एक ना अनेक गोष्टी आहेत
हे सर्वांगीण विकासाच्या निमित्ताने आता आपल्या सगळ्यांना पुढे होऊन जायचं. तुम्ही खरं दादा झाले तुमच्या निवासस्थानी, तुम्ही त्यांचा सन्मानही केला. उद्या मंत्रिमंडळाची शपथही आहे, आमदार म्हणून तेही उद्या शपथ घेतील. आज ते निवासस्थानी आले, काय भावना आहे आणि काय त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि ही कामं तुम्ही सुचवली, प्रामुख्याने कुठली कामं जी आता अंतिम टप्प्यात आहेत जी तुम्ही सुचवलेली आहे, काय केलं तुम्ही? आज प्रथमतः या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे आमच्या निवासस्थानी इथं आले. अतिथी देवो भव ही आपल्या जुन्नर तालुक्याची संस्कृती आहे म्हणून त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि एका जबाबदार खुर्चीवरती आता विराजमान झालेले आहेत. आणि म्हणून बेनके साहेबांनी ज्या तालुक्याची परंपरा राखली, विकासाची परंपरा राखली, पर्यटनाची राखली, शेतीची राखली, पाण्याची राखली, शिक्षणाची राखली, विजेची, रोजगाराची, ती इथून पुढं जे काय 5 वर्ष त्यांनी काम केलं, 5 वर्ष मीही काम केलं आणि जे काय आम्ही काम केलं त्यातून पुढं जाण्यासाठी ते पुढं नेण्याकरता जे काही प्रोजेक्ट्स आपण जुन्नर तालुक्यामध्ये आणू पाहतोय, काय आणले, काही पाईपलाईनमध्ये आहेत, ती माहिती घेण्यासाठी ते आले तर त्यांनी इथून माहिती मिळेल. खरं वास्तविक पाहता मागील 5 वर्षामध्ये 2 वर्षाचा कालावधी कोरोनात गेला, ज्याचा सर्वात जास्त निधी आणि पैसे आपल्याला आरोग्य विभागाकडे वळावं लागले. त्यानंतर दुर्दैवाने आमची सत्ता गेली आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची सत्ता आली. त्यानंतर 1 वर्षाने अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्तेचे द्वार उघडले आणि तेव्हा मात्र खूप मोठ्या प्रमाणात कामं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये झालेली पाहिजे. आता डिपार्टमेंटलचे जे कामं असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असतील ते तर पाईपलाईनमध्ये आहेत, त्यांना त्या डिपार्टमेंटकडून माहिती तर मिळेलच. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपल्या तालुक्यामध्ये 5 धरणं आहे. ते 5 धरणाच्या शेजारी जे इरिगेशनचे लँड आहे त्याचं पर्यटन धोरण ह्या महाविकास आघाडीचं आलेलं सरकार आणि नंतर महायुतीचं सरकार त्या थोडंसं त्या सत्ता संघर्षाच्या स्थितीत प्रशासनामध्ये अडकलं होतं. आता पर्यटनाचं धोरण जलसंपदा विभागाने ठरवलं आहे आणि त्यातून त्यांनी ग अशी कॅटेगरीज केलेली आहे की त्यातून इरिगेशन लँड आपण टुरिझम डेव्हलपमेंटसाठी कसे द्यायचे. त्यातला महत्त्वाचा प्रकल्प बेनके साहेबांनी जो पाया रचला तो यशवंत चव्हाण पर्यटन प्रकल्प, त्यातून आपण तो PPP बेसवर पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. स्विस मेथड ह्या माध्यमातून खाजगी गुंतवणूकदारांना तिथं आमंत्रित करून ते पुढे नेण्याचं काम तिथं आहे, ते आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे. त्याचबरोबर वडस धरणाच्या शेजारी जे इरिगेशनचे लँड तिथे आहे, जवळपास 25 ते 27 हेक्टर लँड आहे. तिथं शिव आरंभ सृष्टी नावाचा प्रकल्प राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. त्याला पालकमंत्री अजितदादांनी त्यांच्या अर्थमंत्र्याच्या अर्थसंकल्पाच्या बजेटरी स्पीचमध्ये त्याला 125 कोटी रुपयाचा निधी आरक्षित केलेला आहे. त्याला एक आर्किटेक्ट आणि कन्सल्टंटसुद्धा नेमलेला आहे. त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्यांनी या देशामध्ये जवळपास 8-9 ठिकाणी असे प्रोजेक्ट्स केलेले आहेत जे सक्सेसफुली चाललेले आहेत. अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित असणारा हा शिवसृष्टीच फक्त प्रदर्शनासाठी नसून त्याला अनुभवायला मिळेल, इतर लोकांना प्रशिक्षण मिळेल, इतर कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे जीवनचरित्र असेल त्याच्या आधारे त्यांना प्रशिक्षण त्याद्वारे मिळणार आहे. असं एक तिथं झालं नाही. तिथं 9D शोजचं झालं नाही. तिथं एक हॉलोग्राम शो म्हणजे जसं काय आपण एखाद्या थिएटरमध्ये बसतो आहे आणि प्रत्यक्षात तिथं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर आले, तिथं ते मावळे आले, तिथं युद्धाचा प्रसंग असेल किंवा त्यांच्या जीवनामधला प्रसंग असेल तो आपल्या समोर तो होईल. लाईव्ह शो, असं लाईव्ह शो सारखं आपल्या समोर तो घडतोय असं दिसेल. अशा काही तिथं गोष्टी आहेत. आता ती लँड इरिगेशनची आहे, तर त्या लँड ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये आहे. त्यातून गव्हर्नमेंटचं ती लँड इरिगेशनकडे ठेवायची का टुरिझमकडे ट्रान्सफर करायची का त्याचं रेंट घ्यायचं का नेमकी काय करायचं त्या प्रोसेसमध्ये आहे. ते एकदा ट्रान्सफर झाला का लगेच त्याचं काम चालू होईल. असं एक मोठं काम आपण तिथं करतो आहे. शिव आरंभ सृष्टी नावाचं ते प्रोजेक्ट तिथं होणार आहे. हा तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी आपण आता DPR तयार करायचं काम हाती घेतलेलं आहे. ह्या तालुक्यातले अनेक सगळेच सरपंच, सगळे पत्रकार, सर्व पर्यटन संस्थेचे काम करणारे यांचे वेगळ्या मिटिंग घेतल्या आणि टुरिझम डेव्हलपमेंटवरती तुमची संकल्पना काय आहे त्याची माहिती तो डेटा तयार केला आणि नोडल एजन्सी म्हणून PWD एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नेमले. त्याच्या आधीचे RY पाटील होते, आत्ताचे बारबाई आहेत आणि म्हणून तो DPR तयार करण्याचं काम आपण हाती घेतलं. त्याला तो कन्सल्टंट आपण नेमला होता आणि नेमायचं चाललं होतं. त्याची आपण स्पर्धा घेतल्या. त्यांचे प्रेझेंटेशन कलेक्टर समोर झाले. BOTचे कलेक्टर होते, मी आमदार म्हणून मी होतो
इरिगेशनचे होते, PWDचे होते, अशा अनेक पंचायत समितीचे अधिकारी पुढे होते. त्यातून बाटलेबॉय नावाचा एक कन्सल्टंट आहे, तो फायनल केला. तिचं प्रेझेंटेशन पालकमंत्री अजितदादांसमोर पण झालं. आता DPCतून त्यांना 1.25 कोटी रुपयाचं त्यांचं फीज हे देण्याचं काम बाकी आहे. ते आता DPCतून पूर्ण आपल्याला ते करावं लागेल आणि त्यातून ह्या टुरिझमचं DPR तयार आहे. ह्या टुरिझमचे DPR तयार होत असताना 4 सेक्टर्समध्ये आपण काम करतो. एक हिस्टॉरिकल सर्किट आहे, दुसरं मायथॉलॉजिकल आहे, तिसरं नैसर्गिक आहे म्हणजे नेचरच आपण त्याला म्हणतो, आणि 4th हे ॲडव्हेंचर टुरिझमचं आहे म्हणजे साहसी पर्यटनाचं आहे. आणि म्हणून ऐतिहासिक सर्किटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव असणारे शिवनेरी किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळं असतील. नैसर्गिक स्थळामध्ये अनेक निसर्गाचे स्थळं आहेत. धार्मिक स्थळामध्ये वडदचा खंडोबा, दामनपूरचा खंडोबा, 2 अष्टविनायकांचे ठिकाणं, गुप्त विठोबा आणि अनेक ठिकाणी कपर्दिकेश्वर किंवा अनेक ठिकाणी जे देवदेवस्थान असतील. आपल्या आळ्याचा ज्ञानोबाची रेड्याची समाधी आहे. अशा अनेक ठिकाणी देशामध्ये घेतलेलं आहे. नैसर्गिक ठिकाणामध्ये युरे पठारचा पठार आहे, अलेक्झांडर गिब्सन पार्क आहे, नाणे घाट आहे, माळशेज घाटाचा परिसर आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ऐतिहासिक सर्किटमध्ये हडसरचा किल्ला, चावडचा किल्ला, जीवनगड, हरिश्चंद्रगड असे सर्व स्थळं त्याच्यामध्ये आपण ते घेतलेलं आहे. साहसी पर्यटनामध्ये एक ॲडव्हेंचर युनिव्हर्सिटी आपण मानधरण्याच्या जागेवर तिकडे प्रपोज केलेलं आहे. या ॲडव्हेंचर युनिव्हर्सिटी स्थापन करत असताना सांगली आणि साताऱ्याच्या पण जागा पाहिल्या, पण अत्यंत आयडियल जागा ही मानधरण्याला आहे. त्यातून आपण तिकडं ते ॲडव्हेंचर स्कूल किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण तिथे चालू करतो आहे की जेणेकरून जगाचे पर्यटक तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतील. असे टुरिझमचा चांगला प्लॅन आपण तयार करतो आहे आणि हा प्लॅन एकदा तयार करून शासनाची मान्यता मिळाली तर इथून पुढच्या 15-20 वर्षामध्ये त्याच्यात आपल्याला मागं पाहायला लागणार नाही. अशा प्रकारचं भरीव काम आपण केलं आहे आणि खूप असे काम आहेत की दिवसा वीज मिळायची. आपत्तीग्रस्त आपला तालुका जाहीर झाला आहे, पण दिवसा वीज कशी मिळणार त्याच्यावर प्लॅन कोण करत होतो. तर प्लॅन अजितदादाने आम्ही केला की या तालुक्यामध्ये अनेक गावांच्या गायरन जमिनीमध्ये सोलर पॉवर प्लांट सुरू करण्याचं आपण काम आम्ही केलं. ते प्रायोगिक तत्त्व कुठल्या कुठल्या गावात घेतलेलं आहे त्याची माहिती मी त्यांना दिली. MSCB डिपार्टमेंटकडून त्यांना आधीची माहिती मिळेल. हे जेव्हा काम अजितदादांच्या माध्यमातून सोलर पॉवर प्लांटचं आपल्या तालुक्यात उभं राहील तेव्हा खऱ्या अर्थाने दिवसा वीज आपल्या शेतकऱ्यांना मिळेल. अन्यथा सरकारच्या मनात जरी असलं, घोषणा जरी केली, एक बलशालीने सरकार जरी पुढे असलं तर त्याचा रोडमॅप असणं खूप गरजेचं आहे. तो रोडमॅप आपण इथं आखलेला आहे. त्याचबरोबर कोल्हे माळ्यामध्ये जे काय लँड ॲक्विजिशनचं राहिलं होतं त्याला अजितदादांनी 25 कोटी रुपये दिले. त्याची आम्ही मोजणी केली. शेतकरी कोण कोण आपण बाधित आहेत त्याची यादी केली. त्याचे जर 4 भावंड असेल तर त्यांचे न्याय निवाडा केला. आता ते अवॉर्ड म्हणायचे त्याची आणि ते एकदा अवॉर्ड झाल्यानंतर तो मधला हँडचा पोर्शन आहे तो रस्ता रुंदीकरणा असेल तो पूर्ण होईल. म्हणून त्याच्यासाठी अवॉर्ड होण्यासाठी SLO डिपार्टमेंटकडून आत्ताच्या आमदारांनी पाठपुरावा करून ते करावं त्याच्यासाठी आपण काम केलं आहे. नारायणगावचं ग्रामीण रुग्णालय आपण 100 बेडचं मंजूर केले, 90 कोटी रुपये त्याला दिले. तिची टेंडर प्रोसेस म्हणून वर्कआउट घेण्यासाठी आपल्याला केलं पाहिजे. या तालुक्यात जवळपास 193 DPs आपण मंजूर केल्या, त्यातले 100 DPs ऑलरेडी बसलेले आहेत. अजून 93 DPs ते टेंडर प्रोसेसमध्ये आहेत. तेही आपल्या त्या पूर्ण करायचे. काही सबस्टेशन आपले झापवडी बोरी इथं मंजूर आहे, त्याचं फक्त चालू करायचं एवढाच विषय त्याच्यामध्ये आहे. नवीन प्रशासकीय इमारत जवळपास 37 कोटी रुपयाची आपण मंजूर केलेली आहे. त्याचं भूमिपूजन करून वर्कआउट करून त्याचं कामही चालू झालेलं आहे. तर जिथं आपण प्रशासकीय इमारत करतोय तिथं फूडचे गोडाऊन्स आहे, तर त्यातली आपण 2 गोडाऊन डेमोलिश केले कारण आपलं काम चालू केलं पाहिजे. पण इतर गोडाऊन फूडचे आपण खानापूरच्या मोकळ्या गायरन जमिनीमध्ये करतोय. इथून पुढच्या 30 वर्षाची वाढीव लोकसंख्या ग्राह्य धरून आपण ते मोठ्या प्रमाणामध्ये फूड गोडाऊन्स करतोय. त्याची मान्यता घेतली. त्याला फक्त आता या अधिवेशनामध्ये फंडिंग येणं गरजेचं आहे. ते फंडिंग एकदा आलं तर तेही काम चालू होईल. त्याचबरोबर आनेला जे सबस्टेशन आहे तर आनेला सबस्टेशन आपण मंजूर झालं, बांधूनही झालं. तर तिथं येणारे जे काही विजेचे कनेक्शन होते, गुरुवाडीचे परिसरामध्ये काही शेतकऱ्यांचा ते वायरला आक्षेप होता, मग आपण त्याच्यावर मार्ग काढला आणि कडेकडून आपण ते तारा नेतो. त्यासाठी वेगळा फंडिंग केलं आहे. ते पण टेंडर प्रोसेसमध्ये आहे. ते एकदा पूर्ण झालं तर ते कामही लवकर पूर्ण होतील. ह्या तालुक्यात नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याचं आपण काम केलं. नारायणगावचं पोलीस स्टेशन बांधून रेडी आहे. ओतूरच्या पोलीस स्टेशनचं काम आत्ता चालू आहे. जुन्नरचं हे मंजूर आहे. फक्त जागा ते असं म्हणत होते की तहसील कचेरी तिकडे शिफ्ट झाले तर तिथं आपण करू, पण मी त्याचा आक्षेप घेतला.
म्हणून तो दादाजी कोंडदेवचा जुना वाडा आहे तो आपल्याला रिस्टोर करायचा आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग करायचं आहे आणि जुना जसा वाडा आहे तसा ऐतिहासिक वास्तू करायची, म्हणून तिथं आपण करू नये म्हणून तो आपण थांबवला होता. इतर पोलीस स्टेशनची जागा तिथं जे प्रेमाइसमध्ये आहे तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही ऑफिसेसची अतिक्रमण झालेली आहे. तर फॉरेस्ट डिपार्टमेंट, महसूल डिपार्टमेंट त्याची सगळ्या जागा आखणी करून पोलीस स्टेशन आपण तिकडे करू शकतो. तसं जर केलं तर दादाजी कोंडदेवचा वाडा आहे तिथं आपण झेंडावंदन करतो, तिथल्या झेंडावंदनाला पण अत्यंत चांगलं प्रेमाइस निर्माण होईल असं काम आपण ते केलेलं आहे. त्याचबरोबर आणे पठारावर पाणी नेण्यासाठी आपण 76 लाख रुपये मंजूर केले DPRसाठी. त्या DPRची PDPCतून पैसे सुद्धा दिलेले आहेत. ते आता टेंडर प्रोसेसमधून होऊन तो DPR एकदा तयार झाला का 34 सुप्रमाजी कुंडी प्रकल्पाची होणार आहे, फेर जल नियोजन होणार आहे, त्यातून पहिला अधिकार हक्क आपला आणे पाठराचा राहणार आहे, त्याच्यावर लक्ष देणं आमचं गरजेचं आहे असंही त्यांना सूचित केलं. त्याचबरोबर वडद उपसासाठी आपण 35.5 कोटी रुपयाची प्रमाणसुद्धा आणलेली, ती आता टेंडर प्रोसेसला आहे. वडद उपसाला वर्षभरात पाणी नेण्यासाठी काय हरकत नाही, पण त्याच्या मागं लागून आता लवकर केलं गेलं पाहिजे एवढाच त्याचा विषय आहे. हिरडा कारखाना जो पुनरुज्जीवित करण्यासाठी 12,90,00,000 प्रकल्पाला मान्यता गव्हर्नमेंटने दिली. गव्हर्नमेंटचा शेअर त्याच्यामुळे वाढला. 2 कोटी रुपये गव्हर्नमेंटने देऊ केलेले आहेत. काही काही टेक्निकल अडचणीमुळे द्यायचे राहिले, पण आम्ही ते अजितदारांकडे जाऊन आम्ही दोघे अजितदारांकडे जाऊन ते 2 कोटी त्यांच्या पत्रात कसे भरतील ते बघू. ते एकदा पडल्यानंतर त्यांचं कर्ज मिळेल. त्यानंतर त्यांना शबरी विकास महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाकडून 7,90,00,000 रुपये मिळणार आहे. ते एकदा मिळाले तर तो कारखाना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना मदत होईल. वर्किंग कॅपिटल त्यांना मिळेल. रॉ मटेरियल घेऊन प्रोसेस करून पहिला बॅच दिवसपर्यंत त्यांना आपण हेल्प करू. त्याच्यानंतर आदिवासी विभागातले जे लोक असतील, कळवलं शेतकरी असतील, त्यांना सहकार्य असेल. त्यांना मी विनंती केली की आता निम्मी टीम जरा नवीन घ्या, शिकली आदिवासी समाजाचे घ्या, पण शिक्षित घ्या जेणेकरून ते मार्केटिंग चांगलं करतील. एक MD लेवलचा माणूस आहे तो कारखाना चांगला चालू आहे. अशा सगळ्या या पॉलिसी मॅटर्सचा विषय आहे. राहिला विषय स्टेट बजेटचं भरपूर फंड आहे, MMGSचे भरपूर फंड आहे, नगर विकासचे भरपूर फंड आहे, अल्पसंख्येकडे भरपूर निधी आहे, मेंटेनन्स वर्क कुठले प्रोजेक्टचे अजून मोठ्या प्रमाणात चालू आहे, चिरेवाडीचं काम चालू आहे, तेही पूर्ण निश्चित प्रकारे पुढच्या 4-5 महिन्यामध्ये कंप्लीट व्हायला काही हरकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की आपण त्याला केले. ते डिपार्टमेंट वाईज त्यांना ती माहिती मिळेलच आता ते आमदार आहेत म्हटलं. म्हणून ह्या ज्या कामातून आपण जुन्नर तालुका वैभवतेच्या दिशेने नेत आहोत, जो काय पाया रचलेला आहे किंवा ते आपल्याला पुढे न्यायचं आहे, त्याच्याकरता त्यांनी ते काम करावं असं आमच्या दोघांची एकमेकांनी चर्चा झाली. आणि माझी आणि अजितदादांची जेव्हा भेट झाली तेव्हा दादांनी मला सांगितलं की आपली जी कामं आहेत ते पुढे चालू ठेवण्यासाठी इतर जे काही प्रशासकीय शासकीय मिटिंग असतील, अधिवेशनाचा कालावधी असेल, त्या ठिकाणी पण मी स्वतः जाऊन तिथं दादांकडं जाऊन त्या सगळ्या गोष्टी पूर्णच कशा होतील याच्यासाठी कायम प्रयत्नशील राहील. शरददादांनाही बरोबर घेऊन अजितदादांकडे आम्ही जाऊ आणि जुन्नर तालुक्याचं काम एक चांगल्या पद्धतीने जे आजपर्यंत आम्ही केलं आहे ते पुढे एकदम ताकदीने आणि दिमागदार पद्धतीने नेण्याचं काम करणार. शेवटचा प्रश्न, जुन्नरच्या विकास कामांच्यासाठी तुम्ही दोघं, दादा आज तुमच्याकडे आले, तुम्ही म्हटले की आम्ही वरती पण दोघं एकत्र जाऊन विकास करू. तुम्ही त्या दिवशी असं म्हणत होतात की विन्नर कारखान्याची निवडणूक तुम्ही लढणार आहात, तीही दोघं एकत्र लढणार आहेत. हे बघा, आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्त्यांची चर्चा करून आम्ही आमच्या याच्यावर तयारी चालू केली आहे. शेवटी आम्हाला काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची आणि त्यांना खाली खेचायचं म्हणून जायचं असं अजिबात नाही. पण विघ्नर कारखान्यामध्ये परिवर्तन होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून याच्यामध्ये काय राजकारण किंवा पक्ष नसतं. म्हणून जे बरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पुढं जाऊ, ताकदीचे उमेदवार बरोबर घेऊन पुढं जाऊ. विशेषतः कारखान्याला कोण किती काय करते त्याच्यावर डोळा ठेवण्यापेक्षा आपण काय करू शकतो. बाकीचे कारखाने बघा ना, माळेगावचा बघा, तिकडचं बघा, 3736 भाव होते. भीमाशंकरनं आपल्या कारखान्याची डिप्लोम केली ती 180 कोटीचे विक्री होते ओव्हर द पिरियड ऑफ लास्ट 10 years. आता ठीक आहे, आता निवडणूक आली म्हणून इंडियन पद्धतीने केले, पण आत्ता पण 3,000चं क्रशिंग चालू आहे. काय मजा सगळं उशीर होतं. आता बरेचसे शेतकऱ्याचे मला फोन आहे की आमचा 18 महिन्याचा ऊस झाला, हे झाला. असे कितीतरी शेतकरी आता आपल्या कारखान्याचा ऊस कुठं चालला आहे, युटेकला चालला आहे, संगमनेरला चालला आहे, ते नाना लावणीच्या कारखान्याला चाललं आहे, पराग घेऊन चालला आहे, भीमाशंकर घेऊन चालला आहे. हा लॉस कोणाचा आहे? कारखान्याचा आहे. कारखान्याचा म्हणजे कोणाचा आहे? सभासदांचा आहे. एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉस बाहेर ऊस गेला, 10 कोटीचा तोटा सहन करावा लागला आपल्या कारखान्यात. आणि तशाच परिस्थिती आज आहे. अशी काय उद्भवली? काय तिचं कारण काय? ठीक आहे, आता निवडणूक आली तेव्हा जनतेसमोर आपण जाऊ.
आणि आपण कसं चांगला मॅनेज करू त्याची ज्या कॉस्ट आहेत. आता एक छोटं उदाहरण, बाळदानाचं पोतं विघ्नर कितीला घेतो आणि तेच बाळदानाचं पोतं भीमाशंकर किती, याची छोटी फरक पडतो. कॉस्ट आपले जे वाढतात ना त्याच्यामुळे आपला कारखाना तोटायचे, आपलं कॉस्ट कमी केली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून जवळजवळ चांगला चालवतो. आता एवढा जुना कारखाना आपला, देशात 1 नंबरचं बक्षीस आपण पण मिळवतो, 1 नंबरचं रेम्युनरेशन तर नाहीच, आणि त्याच्यावर इतक्या वर्ष होऊन सुद्धा भीमाशंकर कर्ज नाही झालेलं आहे. नंतर येऊन सुद्धा आपल्या कारखान्यात किती कर्ज आहे, आपला कारखाना किती चांगला आहे, किती ताकदीचा आहे. शुगर बेल्टमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी आहे, काहीच नाही त्याच्या त्या मानाने. म्हणून आपल्या एक चांगल्या दिशेने पुढे न्यायचं काय. तर काय राजकीय काय आम्हाला करायचं असं नाही की मी करतो का हे करतो हे करतो. आम्ही तर ठरवलं लढायचं, जसं जसं जे येतील बरोबर ते आम्ही पुढे चालतो. मंत्रिपदासाठी काही प्रयत्न करणार का? मला तर असं वाटत होतं की शरददादा उद्या ते शपथ घेतील का काय, असं मी काल त्यांच्यावर बोललो होतो. तर निश्चित प्रकारे या तालुक्याला मंत्रिपद मिळावं म्हणून माझी जे अजितदादा पवारांपर्यंत आहे त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करेन की आपल्या तालुक्याला करावा. पुणे जिल्हा हा अजितदादांचा आहे आणि मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं म्हणजे अधिक कामं आमची म्हणजे तालुक्याची म्हणजे जनतेची चांगल्या पद्धतीने पुढे जाईल अशा प्रकारचं कार्य करू. आम्हाला मागायला लागणार, हे देतील महाराष्ट्रावर. तुम्ही विधान परिषदेवर जाणार अशी चर्चा होती माहिती, चर्चा होत राहते. प्रेम करणारे कार्यकर्ते असतात, ते चर्चा घडून आणतात. पण कोणाच्या कसे आता पार्ट्या 3, त्यांचे कार्यकर्ते किती, इथं आमदार किती, शेवटी त्यांना महाराष्ट्र बघायला असतं. आणि म्हणून ते पाहिजेत असं किंवा असं काही नाही. आणि आम्ही मैदानात उतरून लढून तिथं जाणारे माणसं, हे मागच्या जाणारे आम्ही जाणार नाही. मी लढणार आणि परत येणार. आपल्यास मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या, तुमच्यासाठी प्रयत्न करणार असं देखील बोलले. आपणही विधान परिषदेसाठी त्यांना काही शुभेच्छा देणार आहात? बघा, विधान परिषदेमध्ये त्यांनी जाऊ नये असं माझं पण काय म्हणणार आला. पण संघर्षातून जो विजय मिळतो ना तो फार सर्वोच्च आनंद असतो. कार्यकर्ते स्वतः पहिले वागतात, जबाबदारी वागतात, आपले सुद्धा पाय जमिनीवर राहतात. मी सुद्धा गेले 20 वर्ष काम करतो या तालुक्यामध्ये, जमिनीवर पाय ठेवून काम करतोय. त्यामुळे हा तालुका जर आपल्याला हलता चालता बोलता जर ठेवायचा असेल तर सर्वांना ज्या ज्या लोकांना इच्छुक म्हणून काम करायचं आणि त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे, त्याच्यामध्ये फायदा जनतेचा आहे. जनतेला एवढी लोक मिळणार. आता बघ, काल एक घटना घडली राजुरीला. 40 वर्षाचा माणूस, मुलगा, तरुण हा ब्रेन हॅमरेज घेऊन गेला. कुटुंब रस्त्यावर आलं. मोठी मुलगी ते अपंग होते. माझ्या अगोदर दशमीला होते, त्यांनी तिला 25,000 रुपये दिले, मी 50,000 रुपये दिले म्हणून दिले. भेटले ना आमच्याकडे 75,000. बाकी कार्यकर्ते 4-5 गोळा झाले. म्हणजे आज ते कुटुंबाने सेटल केलं 7-8 लाख रुपये. मला हेच आवड, जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येकाने योगदान द्यावं. हा तालुका आपल्या सर्वांचा आहे आणि राजकीय मुलांना कुठल्या खुर्चीवर बसवायचं ही मायबाप जनता ठरवते ना. आम्ही कोण सांगणार आहे. माझी प्रॅक्टिसेस, मी माझ्या नेटवर मी जे काम करतो तुम्हाला मी सांगतो, आमच्या महाराष्ट्राला माहिती झालं की हा माणूस जमिनीवर पाय ठेवून जोरात काम करतो. हा कामच नाही. म्हणजे मला काय फार मोठ्या कार्यकर्त्यांची, फार मोठ्या नेत्यांची अपेक्षा कधीच नव्हती. सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य माणसं आहे. हा सुरजसारखा एक पोरगा चांगला माझ्याबरोबर मधल्या काळामध्ये पवार साहेबांना सामोरं आठायचा. त्यांना सांगितलं की साहेब इन्कमिंग करणार असेल तर मग शेतकर कशाला, तुम्ही सोडवणे घ्या ना. हा या माणसाकडे पोटेन्शियल आहे, या माणसाकडे ताकद आहे, कष्ट करण्याची हिंमत आहे, दूरदृष्टी आहे, विजन आहे, जे आतापर्यंत 50 वर्षामध्ये कुणाकडेच या सगळ्या गोष्टी लांबपर्यंत पाहायला मिळालं नाही. असं त्यांनी प्रेझेंटेशन केलं ते मी सुद्धा आहे. तो सुद्धा आपला तिथे होता. त्याच्याने आपली संतोष जयंत पाटलांना पत्र दिलं, जयंत पाटलांना पत्र दिलं, ते पण माझ्याकडे दप्तरी आहे. मग या सगळ्या गोष्टी कशासाठी आपण करतो, या तिकडच्या हितासाठी करतो. आणि आता आमचे संतोष घोटणे असतील किंवा ही सगळी जी मंडळी आहे, आमचं म्हणणं कसं असेल की राजकारणामध्ये आपण एक समान पद्धतीने आणि एकमेकांचा सन्मान ठेवून त्या निवडणुका लढल्या पाहिजे. एकमेकांच्या बदनाम्या करून किंवा एकमेकांना वाईट पाहून पण ते काय होते, दिशा चुकते सर्वांची. आपल्या तालुक्याची दिशा एकदम परफेक्ट आहे आणि ते सुधारण्यासाठीच आपण हा विचार केला की बाबा आज आपण जे विद्यमान आमदार माझ्या अगोदर होते आता 5 वर्षामध्ये, त्यांनी काही काही कामं केली ती आपण हातामध्ये घेतली पाहिजे आणि काही कामांना आम्हाला जॉईन जावं लागेल, एकत्र जावं लागेल. त्यामुळे प्रश्न असा आहे की या तालुक्याला जेवढा जास्तीत जास्त आपण सगळी मंडळी बॅकअप देऊ. बॅकअप याचा अर्थ काय, संपर्क, भेटी, बोलणं, संवाद. तर त्याच्यामधून उद्या 2 निर्णय होईल. तो निर्णय आपण अपेक्षित होतो, जनता जो निर्णय करेल. यावेळेला काय झालं, पैशाचा फार मोठा भडीमार झाला. या तालुक्याची संस्कृतीच ही नाहीये. म्हणजे आम्हाला एवढं वाईट वाटायचं की जो उठायचा, बरं माझ्या गावातले काही लोक म्हणायचे की बाबा गणपती मंडळाला साहेब एवढे पैसे आले, तुमचे 250-250 रुपये
मला वाटतं संतोषीला आम्ही 250 रुपये गेले 20 वर्ष आपण वाटतोय ना प्रत्येक मंडळाला आणि सातत्य ठेवून वाटतोय. आणि आज त्या गणपती मंडळाला सुद्धा आमच्या म्हणजे अपेक्षा नसताना एवढा मोठा निधी आला ते सुद्धा गडबडून गेले. सगळे पैसे देऊन माझ्याकडे आले. म्हणजे आम्हाला सुद्धा या गोष्टी नवीन आहे राजकारणामध्ये. आम्हाला या अपेक्षित नाही. आमचं म्हणणं आहे जर 12 महिने जर चांगलं काम केलं लोकांमध्ये राहिलं तर आपल्याला नवीन पायंडा पडायची काही गरज नाही. चुकीचा पायंडा तर अजिबात पडूच नाही. आणि मी नेहमी सांगत आलो शिवरायांच्या भूमीची एक वेगळी पद्धत आहे, एक वेगळा अजेंडा आहे. आपल्याला तो घेऊन जायचा आहे आणि चांगलं काम करायचंय. बघा तालुका प्रथम होणं ही काळाची गरज आहे. प्रथम आता नेते आमचे खूप असतील. समजा हे बारामतीला मानतात. मी समजा आता शिवसेनेचा नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. आता मी अपक्ष निवडून आलो. महायुतीमध्ये मी त्याच्यावर काम करण्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. आपण पाहिलंय की त्यांनी सुद्धा मला सन्मानपूर्वक हेलिकॉप्टर पाठवून मला बोलून घेतलं. माझी चर्चा केली. आमची साडे चर्चा झाली. विषय उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये कदाचित मला असं खात्री आहे की मला विश्वास आहे की ते या मंत्रिमंडळामध्ये किल्ले शिवरेचा सन्मान करतील. हा शरद सन्मान नाहीये, ही व्यक्तीला सन्मान नाहीये, हा तालुक्याला सन्मान आहे. आणि तालुक्याला जेव्हा सन्मान जातो त्यावेळेला आपली सगळी मंडळी याच्यामध्ये प्रभाव ठेवू शकतात. छत्रपती शिवरायांच्या भूमीचा काम करण्याचा अजेंडा हा राज्यामध्ये जाऊ शकतो. आपल्याला मॉडेल म्हणून काम करायचंय आणि म्हणून हे सर्व आपण जे बसलोय याच्यामध्ये त्याचं कारणच तेवढं आहे. त्यामुळे बाकीचा विषय काही नाही. अतिशय चांगली खेळीमेळीच्या वातावरण बैठक मी पाहिली. सगळ्या आपण गोष्टी समजून घेतल्या. उद्यापासून दिशा ठरणार आहे. तालुक्याची कामाची पद्धत ठरणार आहे. जेवढे अपूर्ण प्रोजेक्ट आहे ते पूर्ण करायचे आणि नवीन प्रोजेक्टसाठी आपल्याला एक पाऊल क्रांतिकारी पाऊल पुढे टाकायचं आहे. खूप चांगलं काम करू. ज्या लोकांनी खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून म्हणजे मी तर केंद्रबिंदू मानलं सर्वसामान्य माणसाला. त्यांना डोळ्यासमोर ज्या लोकांनी आज इथे सगळे मंडळी बसलेले म्हणजे मला बाळासाहेब ठाकरेंचा तर विशेष आभार मानले पाहिजे की ते व्यक्तिमत्व अनुभवी आहे आणि त्यांनी मला सांगितले की मला तरी असं वाटतं की हा तालुका तुम्ही सांभाळला पाहिजे. माझ्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. त्यांचा शब्द माझ्या कानामध्ये एवढा आता परफेक्ट बसलाय की त्यांच्या शब्दामुळे माझी झोप 100% उडून गेली. ते म्हणजे हा तालुका तुम्हाला सांभाळावंच लागेल आणि आम्ही सुद्धा या तालुक्यासाठी माझं जे काय जे योगदान आहे ते मी माझं या वयात ते फिरले फार म्हणजे 72-73 वर्षामध्ये एवढं पाहायला वेगळे बांधून जर आज बाळासाहेब ठाकरे फिरले असतील तर आता आमची जबाबदारी अशीच वाढली की बाबा या तालुक्याच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आपल्याला फार पुढे जावं लागेल. त्यामुळे आपण सगळ्या या चांगल्या गोष्टीसाठी एकत्र आलोय. मी मनापासून पत्र दादा बाळासाहेब दांगट असे म्हटले होते प्रचारादरम्यान की उद्या शरददादा सोनवणे जर निवडून आले तर त्यांना मी मातोश्रीवर घेऊन जाईल. आपण जाणार का? बघा आता ते पाहताय की राजकारणाची काय पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे. आज परिस्थिती अशी आहे मी शिवसेनेचा माणूस आहे होतो आणि तो राहणार. आता मातृश्री काय किंवा एकनाथ शिंदे साहेब आहे हा त्यांच्या लेवलचा विषय. माझ्या सगळ्या छोट्या माणसाचं लेवल मी इथल्या सगळ्या शिवसेनेकडनं बरोबर घेतलंय. इथल्या सगळ्या जनतेला बरोबर घेतलंय. जात पात धर्म पक्ष भेद हा काय आपण पाळत नाही. इथं आपल्याला तालुका चालवायचा आहे. त्यामुळे वर जे आहे ते वरच्या लेवलवर चालेल. पण आपण कालही लोकांबरोबर काम केले आजही करतोय आणि उद्या करत राहणार आहे. त्याच्यामुळे आता त्या फार विसंगतीच्या पॉईंटवर मला काही चर्चा करायची नाही. परंतु सन्मान मात्र सगळ्यांचा आदर सर्व पक्षांचा. मग त्याच्यामध्ये सर्व शरद पवार साहेब असू द्या किंवा उद्धवजी साहेब असू द्या एकनाथजी शिंदे साहेब असू द्या धर्मेंद्र आनंद दिघे साहेब असू द्या आमचे साबीरबाई असू द्या किंबहुना इथे काँग्रेसचे लीडर असू द्या किंबहुना इकडे आदरणीय आमचे देवेंद्रजी असू द्या माझे मित्रच आहेत ते जवळचे. हे सगळे नेते आम्हाला वरच्या लेवलला अजितदादा बोलत आम्हाला सहृदय आहेत. आम्हाला कामं करायचे जनतेची आणि निर्णायक काम करायचे. त्यामुळं या असलेल्या कुठल्याही चर्चेवर माझ्यासारखा माणूस अनउत्तरित आहे म्हणजे कुठल्याही उत्तर यावरती मांडला तुम्हाला दोघांना एकत्र करून अनेकांना धक्का बसायला काय धक्का बसायचा. आता मी हँडवर घेतले कामं समजून घेतले कामं नाही करायचे आपल्याला. तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे दरी ठेवायची भांडणं करायची मानामान्या करायच्या वितुष्ट ठेवायचं असं आहे का? तालुका असं नाही ना. आपल्याला पुढे जायचं. दादा आगामी कालावधीत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल विज्ञान कारखाना असेल आगामी निवडणुका ह्या महायुती म्हणून लढल्या जाणार की पुन्हा एकदा वेगवेगळ्या पद्धतीने? ते आता नेत्यांना उद्या विचारतो आम्ही सगळे जाऊ कारण काय वरचं काय धोरण आहे अजून आमची काय कारणं वाटत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आघाडीचे लोक म्हणतात की या निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक केलेलं आणि टॅम्परिंग केलेलं आहे. याच्यावर आपलं काय मत आहे? त्याचं उत्तर आता शरद सोनवणे चालू मी निवडून आलोय मला काही मी निवडून आलेला घटक आहे. आम्हाला काय त्याचा अर्थ घेऊन समजले आम्ही जो चेतावर शिकणार कसं काय ईव्हीएम हॅक करून जिंकली काय यायला म्हणायचं माझा जनता विश्वास आहे. जनतेने मला निवडून दिलंय
माझी शेवटची सभा आहे ना हे त्याचं उत्तर होतं ना जनतेचं. शेवटची सभा झाली, निर्णय घेता नाही. धन्यवाद. पाय लवकर वाढा झाला